नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि अतिशय महत्त्वाची अशी सेवा किंवा उपाय बघणार आहोत. संतान प्राप्तीसाठीचा हा उपाय आहे किंवा तोडगा आहे किंवा सेवा आहे आपण म्हणू. बघा, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख हेच असतं की तिला बाळ न होणं आणि सगळ्यात सुंदर सुख हे असतं की ती आई होणं. तर खरं तर मी तर स्वामींना रोज प्रार्थना करत असते की प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं भाग्य लाभू दे. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई, मला माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, तरीही अजून संतान होत नाही आहे किंवा मुलबाळ नाही आहे. अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात. खरं तर मी स्वतः त्यातून गेलेले आहे, त्यामुळे त्यांचं दुःख आणि माझं दुःख सेमच आहे, लक्षात घ्या. पण खरं सांगू का, सेवेपुढे आपले ज्यावेळी भोग संपतात ना, त्यावेळी स्वामी आपल्याला भरभरून देतात, लक्षात घ्या. फक्त सेवा करत राहा आणि सेवेचं फळ खूप मोठं असतं, लक्षात घ्या. थोडं उशिरा मिळेल, पण महाराज तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगलं देतील, भरभरून देतील. पण आपल्या सेवेतसुद्धा तितकं सातत्य पाहिजे, आपल्या सेवेवर आपला विश्वास पाहिजे, महाराजांच्यावरती विश्वास पाहिजे. जी सेवा आपण करतो आहे ती अगदी मनापासून आपण केली पाहिजे. नाहीतर एखाद्याने सांगितलं आहे किंवा या ताईने सांगितलं आहे म्हणून करून बघूया, काही गुण आला तर आला, असं नसतं. तुम्ही सेवा करताय ना, तुम्ही कशासाठी करताय? तुम्हाला मूल होण्यासाठी, बाळ होण्यासाठी, किंवा ज्या काही अडीअडचणी आहेत प्रेग्नन्सी राहण्यामध्ये, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होऊन निर्विघ्नपणे किंवा तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्ही सेवा करताय. तर असंख्य लोक आहेत, असंख्य ताई आहेत ज्यांना ह्या सेवेने किंवा या उपायाने फरक पडलेला आहे. मी स्वतः हा उपाय किंवा मी स्वतः ही सेवा केलेली आहे. ज्यावेळी बघा आपण केंद्रात जातो, अनेक प्रकारचे यंत्र असतात. तर वाहन सौख्य असतं, पत्नी प्रेम यंत्र असतं, किंवा बरेच प्रकारचे म्हणजे संतती सौख्य यंत्र असतं, किंवा सगळ्या प्रकारचे यंत्र आपल्याला केंद्रात संरक्षण पुढीचं यंत्र असतं. बरेच यंत्र आपल्या केंद्रात असतात. तर अशाच प्रकारचं एक यंत्र तुम्हाला जवळ बाळगायचं आहे. आता हे यंत्र का बाळगायचं, कसं बाळगायचं, कधी बाळगायचं, ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. दोघांनीही बाळगायचं की एका म्हणजे लेडीजनेच एकटीने बाळगायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त हे यंत्र जवळ बाळगलं आणि सेवा तुम्ही करत नाही किंवा तुमचा ह्या गोष्टीवरती विश्वासच नाही, तरी पण तुम्ही ती जवळ ठेवताय, तुम्हाला त्या सेवेचा किंवा त्या उपायाचा अजिबात अनुभव येणार नाही. जे काही करताय ते मनापासून आणि विश्वासाने करा, महाराजांच्यावरती विश्वास ठेवून करा. शेवटी थोडा का होईना त्याचा अनुभव आपल्याला येतोच, लक्षात घ्या. शेवटी कसं असतं की प्रत्येकाला एखाद्याला लवकर अनुभव येतो, एखाद्याला उशिरा येतो. प्रत्येकाचे प्रारब्ध असतात, प्रत्येकाचे भोग वेगळे असतात. ज्याचे भोग कमी असतात त्याला लवकर अनुभव येतो, ज्याचे भोग जास्त असतात त्याला उशिरा अनुभव येतो, लक्षात घ्या. म्हणून त्याला अनुभव आला, मला आला नाही, मग हे काहीतरी चुकीचंच आहे, वेगळंच आहे, असं नाही. आपली सेवा कितपत योग्य आहे, आपण त्या सेवेत एवढं सातत्य देतो आहे का, आपल्या सेवेवर तेवढा विश्वास आहे का, हे सुद्धा पडताळून पहा. कळालं? त्याच्यामुळे आपल्या सेवेत सातत्य पाहिजे. आपण जी सेवा करतो ती मनापासून केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही मला बऱ्याच कमेंट्स करता की ताई, मी कुठली सेवा करू जेणे मला पुत्रप्राप्ती होईल किंवा संतान प्राप्ती होईल. आता ही सेवा, आता मी तुम्हाला बऱ्याच सेवा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. शेवटी बघा, प्रत्येकाचं नशीब असतं. मी तुम्हाला सगळ्या ज्या मी स्वतः सेवा म्हणजे केलेल्या आहेत, ज्या सेवाने मला अनुभव आलेला आहे, त्या सगळ्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. मी एकही सेवा अशी लपवून ठेवलेली नाही किंवा दडवून ठेवलेली नाही आहे. शेवटी आपलं चांगलं झालं, इतरांचंही चांगलं व्हावं या भावनेने सगळ्या सेवा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत, मी स्वतः केलेल्या. त्यामध्ये तुम्ही 108 पार म्हणजे स्वामीचरित्राची सेवा करू शकता, म्हणजे संतान प्राप्तीसाठी. दुर्गा सप्तशतीचे 108 पाठ करू शकता, किंवा रुद्राभिषेकची सेवा करू शकता, एकादशीची सेवा करू शकता. ह्या सगळ्या सेवा मी केलेल्या आहेत स्वतः आणि त्याच तुमच्यासोबत शेअर पण केलेल्या आहेत. त्यामुळे ह्यापैकी कुठलीही सेवा करा. सगळे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, तुम्ही नक्की बघा. गुरुमाऊलींनी मला कुठल्या कुठल्या सेवा दिल्या होत्या त्याही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्या सगळ्या सेवा तुम्ही बघा, करा आणि मनापासून करा. तुम्हाला 100% रिझल्ट येईल. थोडं विषयांतर झालं, माफ करा. तर आता हे यंत्र कसं जवळ बाळगायचं ताई, आता हे यंत्र का बाळगायचं सांगते तुम्हाला. तर शक्यतो बघा, आपल्या आयुष्यात अनेक अडचणी असतात. म्हणजे आता संतान होत नाही याचा अर्थ
म्हणजे एकच अडचण असते असं नाही की जेंट्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्या ताईंमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं नसतं. शेवटी आपलं ग्रहदोष असतो, पितृदोष असतो किंवा बाहेरची बाधा असते किंवा काहीतरी म्हणजे काहीतरी असे लोक पण असतात जे आपलं चांगलं होऊ नये यासाठी काहीतरी बिघाड करतात. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, तंत्रविद्या वगैरे असलं काहीतरी. त्याच्यामुळे ह्या अशा बाहेरच्या काही अडीअडचणी आहेत किंवा बाहेरचे दोष आहेत, ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष, ज्या काही सगळे वाईट दोष आहेत, ह्या दोषांपासून आपल्याला लांब ठेवण्यासाठी हे यंत्र काम करतं. म्हणजे ते जे काही वाईट गोष्टी आहेत त्या आपल्या जवळ येऊ देत नाही. म्हणजे ते तुम्हाला संतान का होत नाही किंवा सेवा करूनही तुम्हाला अनुभव का येत नाही, तर ह्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या वाईट गोष्टींपासून हे यंत्र तुम्हाला सुखरूप ठेवतं किंवा तुमच्या सेवेचा त्वरित अनुभव येण्यासाठी हे यंत्र काम करत असतं. म्हणजे हे तुम्हाला म्हणजे संरक्षण, थोडक्यात काय, तुमच्या बाळाचं तुमचं संरक्षण करत असतं. शक्यतो बऱ्याच वेळेला बघा, कधी कधी काय होतं ना की पितृदोष जर तुम्हाला असेल तर गर्भधारणा राहूनही तुम्हाला गर्भपात होत असतो. म्हणजे तुमचा वंश वाढवून देत नाही पितृदोष जर तुम्हाला असेल तर. किंवा ग्रहदोष, वास्तुदोष, ती वास्तू तुम्हाला ती म्हणजे बाधित असते. ह्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला कळालं असेल मी काय सांगते, जे काही दोष, वाईट दोष आहेत ते सगळं तुमच्यापासून वाईट हे यंत्र जे आहे ते लांब ठेवत असतं. म्हणून हे यंत्र तुम्हाला जवळ बाळगायचं आहे. तुम्ही जी सेवा करताय ती म्हणजे तुमची सेवा फलित होण्यासाठी आणि तुमचं जे काही बाळ आहे ते सुद्धा सुखरूप होण्यासाठी, सुखरूप राहण्यासाठी तुमच्या गर्भामध्ये हे यंत्र जे आहे ते काम करत असतं. आता तुम्हाला थोडक्यात कळालं हे यंत्र जवळ का बाळगायचं. तर आता पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हे यंत्र बाळगू शकता. तर हे यंत्र बाळगताना कसं बाळगायचं, हे यंत्र कुठे मिळतं, तर बघा, मी स्वतः हे यंत्र म्हणजे शक्यतो मी ज्यावेळी वापरलेलं ना त्यावेळी मी माझ्या असं रूममध्ये लावलेलं, मी स्वतःजवळ म्हणजे बाळगलेलं नव्हतं. म्हणजे असं आता तुम्हाला मी पुढे सांगते. मग मी भिंतीवरती असं लावलेलं माझ्या रूममध्ये. तुम्ही स्वतः जवळ बाळगा. म्हणजे जवळ बाळगायचं तर कसं बाळगायचं बघा. आता शक्यतो असा एक कोरा कागद घ्यायचा, तुम्हाला दिसतं आहे का आता आता हा असा कोरा, एकदम कोरा कागद घ्यायचा ज्याच्यावरती एक ठिपकासुद्धा नसेल असा कोरा कागद घ्यायचा. त्याच्यानंतर आता हे यंत्र तुम्हाला केंद्रात पण मिळेल, तयार मिळतं, लॅमिनेशन केलेलं तयार मंत्र. पुत्रप्राप्ती यंत्र द्या म्हटलं की दादा देतात. त्याच्यामुळे म्हणजे कुठल्याही केंद्रात तुम्हाला मिळून जाईल. आता जर तुम्हाला तुमच्या जवळपास केंद्र नसेल तर काय करायचं, तर आता हे असा कोरा कागद घ्यायचा आणि शक्यतो म्हणजे मला बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की ताई आम्हाला खूप सेवा करायची इच्छा आहे वगैरे, पण तो ग्रंथ किंवा ती स्पेसिफिक वस्तू किंवा ती सामग्री आम्हाला मिळत नाही, मग काय करू. तर ग्रंथ तुम्ही सगळे जे काय ते ऑनलाईन अमेझॉनवरून मागवू शकता. आता हे यंत्र कसं घरी पण आपण तयार करू शकतो. तर आता हे असा कोरा कागद तयार करायचा, कळालं. आता जर तुम्ही तयार यंत्र आणणार असाल तर त्याच्यावरती कशी सेवा करायची आणि घरात यंत्र तयार कसं करायचं ते तुम्हाला सांगते. असा कोरा कागद घ्यायचा, त्याच्यावरती हे असे चौकोन आखायचे. चौकोन लाल पेनानेच आखायचे. काळा, निळा, पिवळा कुठलाही रंग नको आहे, आपल्याला लाल कलरचाच रंग हवा आहे, कळालं. तर अशा प्रकारे इथं पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ लिहायचं. त्याच्यानंतर त्याच्या खाली पुत्रप्राप्ती यंत्र असं लिहायचं आणि त्याच्यानंतर अशी छोटीशी घडी करायची. आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मोठं थोडं घेतलेलं आहे, पण अगदी छोटा कागद घ्यायचा, एकदम छोटा, एवढा कळालं. आणि तो पूर्ण कागद कोरा असावा आणि अशा प्रकारचे चौकोन करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये असे हे नंबर टाकून घ्यायचे. आता अंकशास्त्रसुद्धा आपल्या आयुष्यावरती खूप खोल परिणाम करत असतं, लक्षात घ्या. त्याचा एक म्हणजे काय म्हणतात ते शक्ती आपल्या आयुष्यावर परिणाम करत असते. अंकशास्त्राचं महत्त्व खूप आहे, लक्षात घ्या. तर हे जे जसं जसं लिहिलेलं आहे मी तसं तुम्हाला त्या चौकोनामध्ये टाकून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. आणि शक्यतो अंक जे आहेत ते मराठीतच टाकायचे, म्हणजे जसं मी टाकलेलं आहे तसंच तुम्हाला टाकायचं आहे. तर बघा इथे 10 आहे, 1 आहे, 12 आहे, 8 आहे, 15, 3, 2, 2, 5 जसं मी टाकलेलं आहे तसंच तुम्हाला हे टाकायचं आहे. आता अशा प्रकारे हे लाल शाईने तुम्हाला काढायचं आहे. आता हे लाल शाईने काढून झाल्यानंतर स्वामींच्या समोर तुम्हाला बसायचं. म्हणजे तुमच्या घरात स्वामींचं अधिष्ठान आहे तर महाराजांच्या समोर बसायचं. हे एका हातात तुम्हाला हे यंत्र घ्यायचं
आणि यंत्र घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती तीन अध्याय पठण करायचे. आता तुम्ही रोज नित्यसेवा करताय. आता आज हा तुमच्यासमोर व्हिडिओ आला किंवा उद्या आला, परवा आला, कधीही आला, ज्या दिवशी तुमची म्हणजे तुमची सेवा आहे. आता समजा गुरुवारी तुमची नित्यसेवा कुठली आहे, तर गुरुवारी 4, 5, 6 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. रोज आपण नित्यसेवा करतो. आज 3 अध्याय, उद्या 3 अध्याय, परवा 3 अध्याय असं आपण वाचत असतो. म्हणजे जे 3 अध्याय तुम्ही ज्यावेळी वाचत असता, म्हणजे नित्यसेवा करत असता, त्यावेळी हे यंत्र जे आहे ते हातात तुम्हाला घ्यायचं आहे आणि मी सेवा करायची. कळालं? बघा, कुठलीही उपाय, कुठलीही सेवा करत असताना त्याच्यावरती स्तोत्रांचं, मंत्रांचं पठण झालं तर ते अधिक आपल्याला त्वरित फळ देतं. म्हणून याच्यावरती 3 अध्यायांचं पठण करायचं आहे. मग कुठलेही 3 अध्याय ज्या दिवशी तुमचे जे अध्याय आलेत त्या दिवशीचे ते अध्याय तुम्हाला याच्यावरती पठण करायचे आहेत. आता गुरुवारी आहे, गुरुवारी तुम्ही कुठले अध्याय आहे, तर 4, 5, 6 हे अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. तर तुम्ही 4, 5, 6 हे अध्याय पठण करून 11 माळी म्हणजे स्वामींचा जप करून त्याच्यानंतर संतान गोपाळ मंत्र 1 माळ तुम्हाला म्हणायचा आहे याच्यावरती. कळालं? संतान गोपाळ मंत्र 1 माळ तुम्हाला म्हणायचं आहे. कळालं? आणि ह्या तिन्ही सेवा करून तुम्हाला हे जे काही यंत्र आहे ते जी अगदी छोटीशी घडी करायची आहे, छोटीशी घडी अगदी करायची. आणि जे आपल्या कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये ताईत मिळतं बघा, ताईत, त्या ताईतामध्ये तो कागद किंवा ती घडी जी आहे कागदाची त्या ताईतामध्ये बांधायची, म्हणजे त्यात पॅक करायची आणि तो दोरा, म्हणजे ते ताईत जे आहे दोऱ्यामध्ये बांधून म्हणजे ते आपल्या गळ्यामध्ये धारण करायचं आहे. दोरा काळा घ्यायचा नाही, दोरा पंचरंगीच दोरा तुम्हाला घ्यायचा आहे. कळालं? तर अशा प्रकारे हे यंत्र तुम्हाला तुमच्या जवळ बाळगायचं आहे. 100% याचा अनुभव येतो, प्रचिती येते. आता ताई लगेच आम्हाला पिळद आणि हो गौरी असं होत नसतं. तुमची सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे. जी सेवा तुम्ही संतान प्राप्तीसाठी करताय, ती सेवा करत असताना हा उपाय जर तुम्ही केला किंवा ही गोष्ट जरी केला, ही सेवा जर तुम्ही चालू ठेवलात किंवा हे यंत्र जर तुम्ही बाळगलं, तर 100% लवकर तुमच्या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल. जे काही तुमच्या आयुष्यात दोष आहेत, अडीअडचणी आहेत, म्हणजे बाधा आहेत किंवा नजर दोष किंवा जे काही तुमच्यासोबत घडले ते म्हणजे वाईट गोष्टी आहेत, त्या तुमच्यापासून हे यंत्र लांब ठेवतं. तुमच्या गर्भाला, तुम्हाला आणि प्रेग्नेन्सी राहण्यासाठी हे यंत्र म्हणजे काम करतं. त्याच्यामुळे हे यंत्र नक्की जवळ बाळगा. 100% तुम्हाला याचा अनुभव येईल, यात काही शंका नाही. मी हे यंत्र माझ्या रूमवरती म्हणजे रूममध्ये लावलेलं भिंतीवरती, आणि पण तुम्ही हे स्वतः जवळ बाळगा. जवळ बाळगा म्हणजे एक ताईत घ्यायचं, त्यात पंचरंगी दोऱ्यामध्ये त्या ताईतामध्ये एकदम छोटीशी अशी घडी करायची, जेणेकरून त्या ताईतामध्ये ही घडी कागद बसेल. कळालं? आणि तुम्हाला ते ताईत तुमच्या गळ्यात बांधायचं आहे. कळालं? आणि रोज तुम्हाला जी काही तुमची सेवा आहे ती तुम्हाला रोज कंटिन्यू करायची आहे. पण हा उपाय तुम्ही करून बघा. कुठल्याही दिवशीपासून तुम्ही करू शकता. गुरुवार, बुधवार, कधीहीपासून, ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा करू शकता. करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. आणि आता हे यंत्र घरी कसं करायचं कळालं. लाल शाईच्याच पेनाचा वापर करायचा, दुसरी कुठलीही शाई वापरायची नाही. आणि जर तुम्ही केंद्रातून जरी यंत्र म्हणजे आणलं तयार, तर ते शक्यतो लॅमिनेटेड असतं, म्हणजे लॅमिनेशन केलेलं असतं, त्याची घडी वगैरे होत नाही. मग ते कसं करायचं, तर तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता. मिस्टरांनी म्हणजे पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवू शकता. तुम्ही स्त्रिया म्हणजे कुठेही जिथे तुमच्यापाशी जे कायम 24 तास राहील अशा प्रकारे तुम्हाला ते जवळ बाळगायचं आहे. किंवा भिंतीवरती पण लावू शकता. शक्यतो अशा भिंतीवरती गोष्टी लावू नका. मी तयार करून एवढं मोठं म्हणजे लावलेलं शक्यतो. आणि तुम्ही जर लॅमिनेटेड आणणार असाल तर त्याच्यावरती पण ती सेवा तशीच करायची. मी जशी सांगितली तशी म्हणजे 3 अध्याय वाचायचे, 11 माळी करायच्या आणि त्याच्यानंतर संतान गोपाळ मंत्र 1 माळ जपायचा. कळलं? आणि त्याच्यानंतर त्या यंत्राची रोज तुम्ही पूजाही करू शकता. तुम्ही जे शक्यतो जवळ बघायचा, ते कसं बाळगा तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला ताईतामध्ये घालून रोज जवळ बाळगायचं असेल तर तुम्ही असं घरात तयार करा, म्हणजे जेणेकरून आपला छोटा कागद पण म्हणजे होईल, त्याची घडीही करता येईल आणि ते ताईतामध्ये सुद्धा बसवून आपल्यासोबत ते कायम बाळगता येईल. कळालं?
तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा. मी स्वतःही केलेली आहे. मी ज्या ज्या काही सेवा केल्या त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करते आणि अनुभव सिद्धच सगळ्या सेवा असतात, ज्याने मला अनुभव आला, अनेक ताईंना अनुभव आला, केंद्रातले अनुभव, हे सगळं मी अनुभव आलेल्यांचंच सेवा तुमच्यासोबत शेअर करत. खूप अनुभव आहेत ताईंचे. परवाच एक अनुभव तुम्हाला मी सांगितला, शेअर केला की सप्ताहातला अनुभव खूप सुंदर होता ताईंचा अनुभव. त्यामुळे आपल्याला ज्यावेळी म्हणजे एखाद्या सेवेचा जर अनुभव यावा असा वाटत असेल तर नक्की सेवा करा. त्या सेवेवर तुमचं विश्वास ठेवा आणि सेवेत सातत्य ठेवा. शेवटी एक ना एक दिवस महाराजांची ज्यावेळी इच्छा होते त्यावेळी त्यांची कृपाही होतेच आणि होतेच. शेवटी आपण ज्यावेळी जेवढी मनापासून सेवा करू ना तेवढे महाराजांना धावून यावंच लागतं आपल्या संकटामध्ये. त्याच्यामुळे नक्की सेवा करा, अनुभव घ्या. चला, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.